सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आहे की कुणाचं आज नाव घेणार नाही आणि समोर बसलेले सगळे ग्रामस्थ आज ज्या पद्धतीने ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेचा ध्वजारोहण करायची मला संधी मिळाली, जो बहुमान मिळाला तो आजपर्यंतचा सर्वात मोठा बहुमान हा माझ्यासाठी होता. त्यामुळे मी शालेय व्यवस्थापन समितीचं मनपूर्वक आभार, ग्रामपंचायत डांगसोंदाने आणि ग्रामस्थांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मुळात जे शाळा ज्या पद्धतीने बदललेली आहे त्याचं सर्व श्रेय या शालेय व्यवस्थापन समितीला जातं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी ज्या शाळेत शिकलो आपण त्या शाळेला काहीतरी देणं लागतो, ही भावना, हा विचार मनात येणं खूप मोठी गोष्ट आहे. तो विचार या शालेय व्यवस्थापन समितीच्या मनात आला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवला, ही फार मोठी गोष्ट. त्यामुळे हे सर्व आपल्या सर्वांच्या कौतुकास पात्र आहोत. त्यामुळे सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. यांनी ज्या पद्धतीने काम केलं यापुढे देखील त्यांनी असंच काम करत राहावं, जेणेकरून या पुढच्या पिढीला ही सर्व प्रेरणा मिळणार आहे आणि आम्ही देखील तुमच्या पाठीशी कायम असणार आहोत. जेव्हा कधी तुम्ही हात देणार तेव्हा आम्ही नक्कीच धावून येणार आहोत. या सगळ्या ज्या पद्धतीने शालेय व्यवस्थापन समिती हे सर्व काम करत होती, आज आपण शाळेचं बदललेलं रूप पाहतोय. त्यावेळी मधल्या काळात काही मुलांचे मला फोन आले की आपण अशा पद्धतीने काम करतोय आणि त्याला आपण देखील पुढाकार घ्यावा. त्यामुळे आम्ही पुण्यात, मुंबई, नाशिकमध्ये असणारे जी काही शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त जी काही मुलं होती, आपल्या गावातील लोक होती, त्यांच्याकडून देखील आर्थिक मदत ही जमा करून दिली. उत्तमराव देखील त्यांनी त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला आणि एक मोठी भरीव मदत जे काही बाहेरगावी नोकरी निमित्त आहेत त्या लोकांनी देखील दिलेली आहे. आर्थिक मदत आहे ती मिळणारच आहे. मात्र यापुढे जाऊन काही गोष्टी ज्या मी शासकीय पातळीवर माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून ज्या काही ओळखी आहेत त्या ओळखीच्या माध्यमातून मी देखील काही प्रयत्न केलेले आहेत. ज्यामध्ये पुण्यात राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग हे पुण्यात असतात. त्यांना 2 दिवसांपूर्वीच मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांना एक पत्र देखील दिलेलं आहे. माझ्या शाळेची, ज्या शाळेत मी शिकलो, ज्या गावाचा मी रहिवासी आहे, त्या गावाची काय अवस्था आहे, त्या शाळेची काय अवस्था आहे हे मी त्यांच्या कानावर प्रत्यक्ष भेटून टाकलं आणि पत्र देखील दिलं. त्यानंतर त्यांनी देखील ते पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिलं आणि त्यांनी तात्काळ यावरती कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश लगेच दिले. काल मी ज्यावेळी पुण्याहून नाशिक पर्यंत पोहोचलो, नाशिकला मला संबंधित अधिकाऱ्याचा फोन आला. शरद गोसावी, जे शिक्षण खात्यातली लोक आहेत, शिक्षक आहेत, त्यांना देखील माहीत असेल. शरद गोसावी हे राज्याचे शिक्षण संचालक आहेत. संपूर्ण ज्या काही प्राथमिक शाळा आहेत त्या त्यांच्या अंडर येतात. त्यांनी मला फोन केला, जे माझ्या आधीपासूनच ओळखीचे आहेत, कारण ते SSC HSC बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी मला फोन केला, तुमचं पत्र वाचलं आणि काय नेमकी अडचणी आहेत हे त्यांनी माझ्याकडे जाणून घेतलं आणि त्यांनी हे पण सांगितलं की या संदर्भातली एक लिस्ट मला द्या की काय काय शाळेत करायची गरज आहे. त्याची लिस्ट जर मला दिली तर शासन स्तरावरती त्या कामांसाठी कसा निधी उपलब्ध करून देता येईल हे देखील मी बघणार. हे मोठं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे मी देखील त्या कामांचा, त्या सगळे काही जे काही आश्वासित केलेलं आहे त्याचा पाठपुरावा करणार. दुसरी गोष्ट, आपल्या जिल्हा परिषदेला नवनियुक्त CEO आलेला आहेत, ओंकार पवार, जे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत. खूप चांगलं काम त्यांचं आहे. मी त्यांचा देखील नाशिकच्या पत्रकारांकडून नंबर घेऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधला आणि ओंकार पवार यांना मी माझ्या शाळेची, या शाळेची काय अवस्था आहे, या शाळेकडे संबंधित अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं कसं दुर्लक्ष झालेलं आहे ते देखील मी त्यांच्या कानावर टाकलं आणि त्यांनी देखील आश्वासित केलं की लवकरच मी या शाळेला व्हिजिट करणार. त्यामुळे जिल्ह्यातली पहिली शाळा असेल की CEO स्वतः या शाळेला येणाऱ्या काही दिवसात भेट देणार आहेत, या शाळेच्या अडचणी स्वतः ते समजून घेणार आहेत आणि त्यामुळे मी त्यांच्याही कानावर या गोष्टी टाकल्या. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी चित्रा देवरे मॅडम आल्या होत्या. ज्या दिवशी त्या व्हिजिट करण्यासाठी आल्या होत्या त्याच दिवशी मी त्यांना फोन केला, कारण त्या आधीपासून माझ्या ओळखीच्या आहेत. मी त्यांना फोन केला, म्हटलं मॅडम तुम्ही या शाळेसाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी देखील मला शब्द दिला, येत्या वर्षभरात मुख्यमंत्री माझी शाळा, जी सरकारची योजना आहे, त्या योजनेत ही शाळा मी जिल्ह्यात, राज्यात चांगल्या क्रमांकावरती आणून दाखवते हे देखील आश्वासन त्यांनी दिलं. आता या सगळ्या लोकांनी सरकारी पातळीवरती, हे सगळे हाय लेवलवरती क्लास 1 ऑफिसर आहेत, सगळ्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे. मात्र या आश्वासनाचा पाठपुरावा मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये करणार आहे. आपण देखील करावा, शालेय व्यवस्थापन समितीने देखील करावा. कारण ही शाळा, ज्या शाळेला आपण काहीतरी देणं लागतो, या शाळेत आपण शिकलेलो आहोत. दुसरी एक महत्वाची गोष्ट, या शाळेमध्ये जी काही अद्ययावत लॅब
होती ती सध्या धुळखात पडू नये बंद आहे, ती देखील चालू होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी पुण्यात असणारं लायन्स क्लब त्यांच्या लोकांशी बोललो. त्यांनी मला नाशिकचे लायन्स क्लब, संगमनेरमध्ये मालपानी ग्रुप, तुम्ही सगळे परिचित असतात, मालपानी ग्रुप हा मोठा ग्रुप आहे. त्या मालपानी ग्रुपचे जे काही संचालक आहेत, प्रमुख आहेत, गिरीश मालपानी, यांच्याशी मी थेट संपर्क साधला आणि त्यांना मी म्हटलं की माझ्या या शाळेसाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी देखील मला शब्द दिलेला आहे की लायन्स क्लबच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात जे लायन्स क्लबचं काम करतात त्यांना मी आपल्याला जोडून देतो आणि जी आपली लॅब बंद पडलेली लॅब आहे ती कशी आपल्याला सुरू करता येईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार. या सगळ्या लोकांशी मी गेल्या आठवडाभरात या सगळ्या लोकांशी संपर्क केलेला आहे आणि या सगळ्या लोकांनी आपल्या शाळेला मदत करावी, जेणेकरून या आपल्या खरं तर आज स्वातंत्र्य दिन आहे आणि आपल्या गावाचंच नव्हे, हे सर्व जे काय आहे हे देशाचं भविष्य आहे. त्यामुळे या लोकांना यांना मी फक्त एकच सांगेल की ज्या पद्धतीने मला कुठले असं तत्व उद्देशाचे दोष मी पाहणार नाही, पण जे मी स्वतः अनुभवलंय, जे स्वतः ज्या गोष्टी मला अनुभवत आल्या त्यामुळे त्या तुम्ही केल्या पाहिजे. हार्ड वर्क हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही जर हार्ड वर्क केलं तर प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सक्सेस, यश हे मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हार्ड वर्क केलं पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. ते जे काही करतील त्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण आजची ही जी पिढी आहे ती खूप अग्रेसिव्ह ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून फार पुढे आणि ऍक्टिव्ह अशी ही पिढी आहे. त्यामुळे यांच्या पाठीशी देखील आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे, कारण या क्षेत्रात लोक ही पुढे गेलेली आहेत. हे सगळं सांगत असताना मला एक गोष्ट नमूद करायला नक्कीच आवडेल. ज्यावेळी मी ह्या गावात एंट्री केली, प्रवेश केला, तर गावाच्या वेशीवरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पुतळ्याला बघून माझा जे काही नतमस्तक मी त्या पुतळ्यासमोर झालो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच आपण सगळेजण वाटचाल करतोय. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापूर्वी जर बघितलं पुढे गेला तर एक दारूचं दुकान आहे. मला ती एक वाईट वाटलं, खंत वाटली की ही जी पिढी आहे, आपण काही वेळापूर्वीच व्यसन मुक्तीची एक शपथ घेतलेली आहे आणि दुसरीकडे जर आपण दारूचं दुकान जर या गावात सुरू करत असेल तर ती गोष्ट खरं तर माझ्या मनाला खटकलेली. त्यामुळे मी आज या ठिकाणी ती गोष्ट नमूद करतो. ज्यावेळी हा निर्णय घेतला गेला त्यावेळी ही तरुण पिढी खरं तर डोळ्यासमोर आली पाहिजे होती की असा निर्णय आपण घ्यायला पाहिजे का. तर ही जर तरुण पिढी डोळ्यासमोर आली असती तर कदाचित तो निर्णय झाला नसता. मात्र काल जेव्हा मी पुण्यावरून नाशिकला येत होतो त्यावेळी मी अण्णा हजारे यांचे जे पीए आहेत दत्ता आवारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मी त्यांच्या गाव अर्थात राळेगण सिद्धी, जे अण्णा हजारेंचं प्रसिद्ध असं गाव आहे, त्या गावात नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अण्णा हजारेंचे वकील पीए जे आहे दत्ता आवारी यांना मी विचारलं की तुमच्या गावात दारूचं दुकान आहे का. तर त्यांनी सांगितलं दारूचं सोडा, आमच्या किराणा दुकानात गायछापची पुडी देखील मिळत नाही, अशी परिस्थिती आज आमच्या राळेगण सिद्धीची आहे. दारूच्या दुकानाला कोणताही व्यक्ती, आम्ही कुणालाही एनओसी देत नाही आणि कुणी एनओसी मागायला येत सुद्धा नाही, अशी परिस्थिती त्या राळेगण सिद्धीची आहे. आणि त्यामुळे आज राळेगण सिद्धीतल्या 3 पिढ्या व्यसनापासून मुक्त आहेत आणि तीच खरं तर आपलं गाव देखील आदर्श आहे. यापूर्वी देखील अनेक पुरस्कार आपल्या गावाला देखील मिळालेले आहेत. त्यावेळी मला असं वाटलं की आपण ते पुरस्कार सरकारला परत केले की काय, असं मला या सगळ्या निर्णयावरून वाटलं. त्यासोबतच हिवरे बाजार, जे पोपटराव पवार त्या गावाचे सरपंच आहेत, त्यांच्याशी देखील मी संपर्क साधला. त्या गावाची नेमकी काय परिस्थिती आहे ते देखील मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या गावात देखील आज दारूचं दुकान सोडा, त्या ठिकाणी गुटखा तंबाखू देखील मिळत नाही. मला असं वाटतं की माझ्या गावात देखील ती परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आदर्श गावाचे पुरस्कार मिळतील नाही मिळणार ती गोष्ट पुढची आहे, मात्र ही जी पिढी समोर बसलेली आहे ही बर्बाद होणार नाही, व्यसनापासून दूर राहील यासाठी आपण खरं तर प्रयत्न केले पाहिजे. कारण आज दारू आली, उद्या ड्रग्स आपल्या गावात येतील, हे नवल वाटायला नको. त्यामुळे आज कुठेतरी त्यांच्या उशाशी तुम्ही जी दारू आणून दिलेली आहे ते कुठे थांबवलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी हा काही कुठला राजकीय मंच नाहीये, मला कुठल्या राजकीय बोलायचं देखील नाही, मात्र यावर देखील विचार होण्याची गरज आहे असं
माझं मत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि मुळात शाळेसाठी जे काही लागतं या पुढच्या काळात देखील मी ती मदत करायला सदैव तत्पर असेल. कारण माझं प्रेम माझ्या गावावरती, माझ्या शाळेवरती आणि माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीवरती असेल. कुठली जात पात न मानता ज्याला जी काही मदत लागेल, मी पुण्यात ज्या ज्या वेळी मला कुठली अडचणीसाठी फोन केले त्यावेळी माझ्या परीने जे काही शक्य होईल ती मदत करण्याचा मी प्रयत्न केला. आणि या पुढच्या काळात देखील मी तुम्हाला देखील सांगेल की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठलेही यश संपादन करा, मात्र आपल्या गावाला, आपल्या शाळेला आणि आपल्या शिक्षकांना आणि खास करून आपल्या आई वडिलांना विसरू नका. आज देखील माझे आई वडील या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि खरं तर त्यांच्यासाठी देखील हा एक मोलाचा आणि बहुमूल असा एक खरं तर आजचा हा निमित्त आहे. आणि ज्यांच्यामुळे मी आहे त्यांनी माझ्या करिअरसाठी, माझ्यासाठी जे काही कष्ट घेतले ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं जे काही त्यांनी केलेले उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांचं प्रेम किंवा आई वडिलांचे कष्ट खूप महत्वाचे असतात. त्यामुळे तुम्हाला देखील माझी विनंती असणार आहे की कुठेही तुम्ही यशस्वी व्हा, शेती करा किंवा कुठल्याही नोकरीच्या कुठल्याही स्थानावरती जा, मात्र त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांना विसरू नका. अशा पद्धतीने मी सांगेल. आणि कधी कुठली गरज लागली तर हक्काने सांगा. आणि मी माझ्या परीनं या ज्या लोकांनी मला आश्वासित केलेलं आहे त्या लोकांच्या संपर्कात राहील. आणि या वर्षभरात ज्या गोष्टी आश्वासित केल्या गेलेल्या आहेत त्या आपल्या शाळेत कशा बघायला मिळतील त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. आणि पुन्हा एकदा मी शालेय व्यवस्थापन समितीचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने त्या लोकांनी काम केलेलं आहे खरंच ते कौतुकाचे पात्र आहे. आणि यापुढच्या काळात देखील आणि ते काम करत असताना राजकारण विरहित त्यांनी काम केलेलं आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे काम खरं तर आपल्या गावात होणं खूप गरजेचं होतं. निवडणुकी आल्या तर त्यावेळी राजकारण हे केलं जावं, हरकत नाही. निवडणूक हे राजकारणासाठी असतं, पण निवडणूक संपल्यानंतर गावासाठी, गावाच्या शाळेसाठी आणि गावाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न आपण सर्वांनी एकत्र येऊन करूया असेच मी सगळ्यांना या निमित्ताने सदिच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मला आपण जी संधी दिली, मोठा बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.